Hello friends, myself Sachin Ratnaparki. Today we are going to learn practice set 3.1 question number 4. बघा आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितले प्रॅक्टिस सेट 3.1 मधले 1, 2 and 3 क्वेश्चन बघितले. त्याच टाईपचा हा क्वेश्चन आहे, थोडासा थेरॉटिकल आहे पहा, पण आपल्याला सॉल्व करायचा आहे. लक्ष द्या आता काय आहे याच्यामध्ये पाहायचं आपल्याला. आणि आपण आता कोणत्या अभ्यासात आहे माहिती आहे का? अँगल सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 हा एक थेरम आहे. आणि दुसरा रिमोट इंटिरियर अँगल थेरम. या दोन थेरमच्या वर डिपेंड जे प्रॉब्लेम आहेत ते आपण बघत आहे. तर बघूया आपण या क्वेश्चनला कोणता थेरम अप्लाय करावा लागेल. ठीक आहे, तर बघा प्रॉब्लेम इज दॅट द मेजर ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज ट्वाइस measure of its smallest angle and the measure of the other is thrice the measure of the smallest angle. Find the measure of the three angles. पहा इथे ट्वाइस दिलेला आहे, सगळ्यात पहिले स्मॉलेस्ट दिलेला आहे. ठीक आहे, आणि हे काय दिलं आहे? थ्राइस दिलेलं आहे. पहा म्हणजे पहिला जो अँगल आहे तो स्मॉलेस्ट आहे. आपण काय करायचं याच्यामध्ये अजून करायचं, लेट the smallest angle of triangle is x. स्मॉलेस्ट जे अँगल आहे तो x आहे समजायचा. therefore according to condition given condition, ठीक है, other two angles measure of other two angles पण स्मॉलेस्ट अँगल जर आपण x घेतला तर दुसरा अँगल काय म्हणते? ट्वाइस द मेजर ऑफ अदर इज ट्वाइस म्हणजे 2 टाइम्स, म्हणजे अदर काय येणार? 2x येणार. अँड हे काय? थ्राइस आहे, थ्राइस म्हणजे 3x. ठीक आहे, पहिला वाला x, दुसरा 2x, तिसरा 3x. याप्रमाणे काय येईल माहिती आहे का? अँगल येतील. म्हणजेच काय, पण आता अँगल तिन्ही माहिती झाले आपल्याला. पहिला x आहे, दुसरा 2x आहे, तिसरा 3x आहे. पण आता इथे थेरम लावायचा आहे. पहा लक्षात आहे, x ची व्हॅल्यू काढायची आहे. तर तिन्ही अँगल दिलेले आपल्याला. ऑलरेडी x दिलेला आहे, 2x दिलेला आहे, 3x दिलेला आहे. तर पहा तिन्ही अँगल काढायचे आहेत. तर कोणता थेरम लावायचा? तर इथं कुठेतरी आहे का असं की एक्सटेरियर अँगल आहे वगैरे म्हणून लिहून दिला का? नाही, प्रॉब्लेम मध्ये कुठेच नाहीये की एक्सटेरियर अँगल वगैरे. ठीक आहे, मग तिथं रिमोट इंटिरियर अँगल थेरम लागणार नाही. तिथे कोणतं लागेल? तिथे लागेल अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. म्हणजेच सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. म्हणजेच काय पहा इथे काय येणार मग? x प्लस 2x प्लस 3x equal to 180. Sum of angles of sum of measure of angle sum property of triangle हे चालते. angle sum property of triangle. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल असं इथे चालते, किंवा मेजर ऑफ सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, तर पहा तिथे काय येणार? हे 1x आहे. ठीक, काहीच म्हणजे 1 प्लस 2 3, 3 प्लस 3 6, म्हणजे 6x इक्वल टू किती आलं? 180. x ची व्हॅल्यू फाइंड करायची आधी. x इक्वल टू काय येणार? 180 अपॉन 6. 6 3 जा 180. x ची व्हॅल्यू आली, x ची व्हॅल्यू किती आली? therefore x इक्वल टू 30. व्हॅल्यू x ची व्हॅल्यू. आता 2x ची काढायची आहे. therefore 2x इक्वल टू 2 इंटू 30 दॅट इज 60. 3x इक्वल टू 3 इंटू 30 इक्वल टू 90. पहा तिघांची सम गेली आपण. आपला आन्सर बरोबर आहे की नाही कसं पाहायचं सांगितलं तुम्हाला. 30 प्लस 60 प्लस 90 या तिघांची सम करायची. पहा
15 15 प्लस 3 18 आला आन्सर करेक्ट. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे. आता बघा देअरफॉर झालं therefore find the measure of three angles. The measure of three angles are the measures of three angles of the triangle are किती आहे 30, 60 and 90. 30, 60, 90. ठीक है, 30 डिग्री 90 डिग्री एंड 60 डिग्री. ठीक आहे, इझी क्वेश्चन होता. पण थोडा थेरोटिकल आहे म्हणून थोडंसं कन्फ्युज होते. ठीक आहे, पण क्वेश्चन जर अंडरस्टँड केला व्यवस्थित आपण तर आपल्याला अवघड जात नाही. इझी क्वेश्चन आहे. परत एकदा मी रिवाइज करतो थोड्या वेळात. पहा, द मेजर ऑफ ट्रायंगल्स इज ट्वाइस ऑफ मेजर ऑफ स्मॉलेस्ट अँगल. म्हणजेच काय पहा, सगळ्यात जे लहान असेल अँगल त्याच्या दुप्पट आहे. ट्वाइस म्हणजे दुप्पट. ठीक आहे, दुसरा अँगल. ठीक आहे, आणि तिसरा जो अँगल आहे तो सगळ्यात लहान अँगलच्या तिप्पट आहे. ठीक आहे, ट्वाइस म्हणजे तिप्पट. ठीक आहे, देन फाइंड द ऑल थ्री अँगल्स. म्हणजे पहिला जो स्मॉलेस्ट जे असेल त्याला आपण एक्स कन्सिडर केलं. द मेजर ऑफ द स्मॉलेस्ट अँगल ऑफ ट्रायंगल इज एक्स केलं आपण कन्सिडर. ठीक आहे, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. मग कंडिशन काय दिलं की स्मॉलेस्ट जे असेल त्याचा डबल आहे आणि हा थर्ड अँगल ट्रिपल आहे. ठीक आहे, द मेजर ऑफ अदर टू अँगल्स आर 2x अँड 3x. ट्वाइस म्हणजे 2x, थ्राइस म्हणजे 3x. ठीक आहे, तिघांची काय करायची आपल्याला सम करायची आहे. x प्लस 2x प्लस 3x इक्वल टू 180. हे 1 प्लस 2 3 3 प्लस 3 6 केलंय. 6 इथं मल्टिप्लिकेशन मध्ये त्यानंतर डिवाइड मध्ये. इकडे काय केलं मग x ची व्हॅल्यू 30 आली. ठीक आहे, 30 व्हॅल्यू 2x किती येणार 2 मल्टिप्लाइड बाय 30 म्हणजे 60. 3 मल्टिप्लाइड बाय 30 म्हणजे 90. द मेजर ऑफ ऑल थ्री अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 30, 60 अँड 90. अंडरस्टँड? ओके, पहा आता याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही आणि नोटबुक मध्ये नोट करून घ्या. ठीक आहे, आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया. तर फ्रेंड्स बघा, आता फिफ्थ क्वेश्चन आहे. तर फिफ्थ क्वेश्चन मध्ये पहा काय आहे. इन फिगर मेजर ऑफ सम अँगल्स आर गिवन युजिंग द मेजर्स फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय झेड. ठीक आहे, पहा ही फिगर आहे. या फिगर मध्ये पहा आपल्याला इथं 100 दिलाय, हा वाय दिलाय, एक्स दिलाय, झेड दिलाय आणि हा 40 दिलाय 140. ठीक आहे, तर बघा आपल्याला हे एक्स वाय झेड यांची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे, तर इझी आहे क्वेश्चन. पहा आपल्याला दोन थेरम आहेत. एक अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल आहे दिलेलं आहे. म्हणजे सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. ती एक प्रॉपर्टी आहे. आणि दुसरा आहे रिमोट इंटिरियर अँगल थेरम बाय युजिंग रिमोट इंटिरियर अँगल थेरम. ठीक आहे, तो एक आहे. आणि हा आहे माहिती आहे आपल्याला. आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला एक माहिती आहे मेजर ऑफ, पहा लक्ष द्या, अँगल्स इन लिनियर पेयर. अँगल्स इन लिनियर पेयर इज सप्लिमेंटरी आर सप्लिमेंटरी. अँगल्स इन लिनियर पेयर आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे काय, ज्या दोन अँगलची सम 180 येते त्यांना सप्लिमेंटरी अँगल म्हणायचं आहे. ठीक आहे, तो एक माहित पाहिजे आपल्याला. ठीक आहे, ते जर यूज केलं आपण तर आपण इझिली फाइंड करू शकतो. तर बघा आता याच्यामध्ये पहा इथं आपल्याला एक्स वाय झेड, त्यासाठी पहिले वाय किंवा झेड काढून घ्यायला लागेल आपल्याला. ठीक आहे, तर आपण वाय काढून घेऊ, फाइंड करून घेऊ आपण. पहा अँगल एन ई टी अँड अँगल NEM are angles in linear pair. Angles in linear pair आहेत. Therefore या दोघांची सम किती येणार, अँगल NET प्लस अँगल NEM इक्वल टू 180. सप्लिमेंटरी म्हणजे 180. दोघांची ऍडिशन करा. आता पहा NET माहिती आपल्याला किती आहे 100 आहे, प्लस NEM काढायचं
ई एम फाइंड करायचं. एन एम ची व्हॅल्यू किती आहे? एन ई एम म्हणजेच काय आहे? वाय आहे. ठीक आहे, तर 180. ठीक आहे, हे प्लस आहे इकडे शिफ्ट करा, मायनस होऊन जाईल. वाय इक्वल टू 180 मायनस 100. वाय इक्वल टू आलं 80 डिग्री. ठीक आहे, वायची व्हॅल्यू 80 डिग्री. आता काय करायचं आपल्याला? एक्स काढून घ्या किंवा झेड काढून घेऊ. झेड पण असंच काढता येईल आपल्याला. कसं माहिती आहे का? पहा लक्ष द्या. ई एम आर आणि ई एम एन आर एंगल से लिनियर पेयर. एंगल ई एम आर अदरवाइज काय करा माहिती आहे का? आता यामध्ये एक्स ची व्हॅल्यू फाइंड करता येईल आपल्याला. ठीक आहे, ई एम आर झेड ची काढून घेऊ आपण. ई एम आर प्लस अँड प्लस करून टाकू आपण थोडंसं. ई एम आर अँड ई एम एन अँगल ई एम एन इक्वल टू 180. दिले कोणते आहे अँगल? हे पण आहे अँगल्स इन लिनियर पेयर. ठीक आहे, अँगल्स इन लिनियर पेयर दोन्ही पण आहे. आता ई हे बघा लक्ष द्या, एन एम आर किती आहे? 140 प्लस ई एम एन झेड आहे इक्वल टू किती? 180. आता हे पॉझिटिव्ह आहे, त्याला शिफ्ट करा तिकडे. काय येणार? नेगेटिव्ह होईल. ते झेड इक्वल टू 180 मायनस 140. झेड इक्वल टू किती आलं? 40 डिग्री. झेडची व्हॅल्यू 40 आली. आता हे एक्स साठी पण लक्ष द्या. आता या एक्स साठी काय करता येईल? आपल्याला दोन प्रकार करता येते. आता आपल्याला एक तर अँगल सम प्रॉपर्टी लावता येईल, कारण की हे माहिती आहे, हे माहिती आहे, हा अँगल काढायचा आहे. अदरवाइज एक्सट्रीम अँगल प्रॉपर्टी पण लावता येईल, कारण की आपल्याला हे 140 माहिती आहे, हे दोन काढायचे, हे दोन माहिती आहे आपल्याला, याच्यातला हा वाय माहिती आहे, एक्स काढता येते. कोणत्याही एक प्रॉपर्टी यूज करून आपण करू शकतो. ठीक आहे, तर म्हटलं अँगल सम प्रॉपर्टी यूज करू आपण या तिघांसाठी. इन ट्रायंगल ई एन एम ठीक आहे. अँगल इन ट्रायंगल ई एम ई एम एन मध्ये पहा अँगल ई प्लस अँगल एन प्लस अँगल एन. काही या ट्रायंगल साठी घेतो आपण. ठीक आहे, इक्वल टू किती? 180 बाय अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, बाय अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. या तिघांची ऍडिशन केली तर 180 येते. ठीक आहे, तर ई म्हणजे काय आहे? ते वाय आहे. वाटलं सिस्टम चालू करू आपण. इथे करणार आपण एन ई आणि एम एन ई एम एन ई एम, कारण की एन ची व्हॅल्यू एक्स येणार इथं, प्लस इथे वाय येणार, प्लस झेड येणार इक्वल टू 180. घे पहा एक्स वाय झेड. ठीक आहे, तिघांची ऍडिशन 180 येणार. पहा आता एक्स ची व्हॅल्यू किती आहे? फाइंड केली का आपण? नाही, एक्स ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. ठीक आहे, वाय ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 80 आहे, झेड ची व्हॅल्यू 40 इक्वल टू 180. ठीक आहे, एक्स प्लस दोघांची ऍडिशन करा 120 इक्वल टू 160. 120 ला शिफ्ट करा, मायनस होऊन जाईल. एक्स इक्वल टू 180 मायनस 120. एक्स इक्वल टू किती येणार? 60. एक्स इक्वल टू 60. आपला आन्सर करेक्ट आहे की नाही कसं पाहायचं? पहा लक्षात. हे एक्स ची व्हॅल्यू किती आहे? 60. 60 प्लस 40 किती येणार? 100. 100 प्लस 80 किती आलं? 180. म्हणजे यांची ऍडिशन 180 आली, त्यामुळे आपला आन्सर करेक्ट आहे. ओके, देअरफॉर एक्स हे बाय एक्स ची व्हॅल्यू, वाय ची व्हॅल्यू आणि झेड ची व्हॅल्यू ही फाइंड केली आपण. इझी क्वेश्चन आहे. पहा याच्यामध्ये काय केलं आपण? रिवाइज करू थोडंसं मी. यामध्ये लिनियर पेअरचा फॉर्म्युला यूज केला आपण. अँगल्स इन लिनियर पेअर केलं. अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. लिनियर पेअर म्हणजे एकाच रेषेवरचे कोण. ठीक आहे, आणि एका स्ट्रेट लाईनचं ऍडिशन किती असते? स्ट्रेट लाईनचं मेजर असते 180 एवढं. त्यामध्ये सर डिवाइड केलं आपण तर दोघांची ऍडिशन 180 येणारच आहे. त्यामुळे अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी असतात. ठीक आहे, तर हे झालं. यानुसार आपण वाय काढून घेतला. नंतर पुन्हा एकदा तोच यूज केला या झेड साठी आणि झेड काढून घेतला. आणि आता काय केलं? अँगल सम प्रॉपर्टी यूज करून एक्स काढून घेतला.
याप्रमाणे आपण एक्स वाय झेड हे तिन्ही व्हॅल्यू काय केलं फाइंड केल्या. ठीक आहे. ओके फ्रेंड्स, आता याच टाईपचं तुम्हाला एक मी होमवर्क देणार आहे. ते होमवर्क तुम्हाला करायचं आहे आणि मला व्हॉट्सअपला पाठवायचं आहे. ओके फ्रेंड्स, थँक्यू. तर ओके फ्रेंड्स, पहा हा एक होमवर्क आहे. होमवर्क क्वेश्चन आहे त्याच टाईपचा. पहा, इन फिगर मेजर ऑफ सम अँगल्स आर गिवन. या फिगर मध्ये काही अँगल्स मेजर्स ऑफ अँगल दिलेले आहे. युजिंग द मेजर ऑफ फाइंड द एक्स वाय झेड. आपल्याला एक्स वाय झेड फाइंड करायचं आहे. सेम आता घेतला आपण त्याच टाईपचा क्वेश्चन आहे. तुम्हाला एक्स वाय झेड ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ठीक आहे. तर पहा ह्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, हा होमवर्क आहे. ओके फ्रेंड्स, होमवर्क सॉल्व करायचा आहे आणि मला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. ओके, थँक्यू.